चला अजय शिर्के आणि संपूर्ण टीम थोडस स्पीड अप करा प्लीज. चला माले टीमचा कॅप्टन आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. हा अमोल दुले कुठे असतील त्यांनी अमर अमर दुले कुठे असतील त्यांनी लवकर लवकर या ठिकाणी यावं. कलिंगड तुमची वाट बघते सांग. बोल तू कलिंगड तुमची वाट बघते. सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच. आघाडीचे 2 सामने जिंकलेत ते मार्केवाडी टीमनं. आणि आता या मॅच मध्ये जो जिंकेल मार्केवाडी संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ आमच्या विरोधात असेल. तत्पूर्वी मार्केवाडी टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही कॉल करतोय की आपले सगळे खेळाडू घेऊन आपण या ठिकाणी तयार राहायचं. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅच फार फार तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये या ठिकाणी कंप्लीट होईल. प्रत्येक षटकाला आपण 5 मिनिटाचा अवधी देतोय. त्याकरता आम्ही तुम्हाला विनंती करतोय मार्केवाडी टीमच्या कॅप्टनला देखील अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुमचे सगळे प्लेयर या ठिकाणी आले पाहिजेत. पहिला चेंडू दिशा दिली. या अगोदरच्या मॅच मध्ये या विकेट प्राप्त केल्या होत्या आणि धाबा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागत होता. चौकार येतोय परेशच्या बॅटमधून. परेश आणि प्रसाद ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय माले टीम कडून. बॉल तयार. पटका यावेळी देखील पसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल 1 टप्प्या अखेर जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. चेंडू विकेटवरती लँड होण्यापूर्वी बॅटवरती कनेक्ट करतोय फलंदाज परेश आणि त्याच्या बॅटमधून हे चांगले फटके आपण या ठिकाणी पाहतोय. किरण या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं षटक टाकलं होतं आणि चेंडू अगदी त्यांनी त्याची भरीव योगदान देणारी कामगिरी आपण पाहिली होती. परंतु या मॅच मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. पटका यावेळेस फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का? पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा या ठिकाणी सदृत्य कंप्लीट केले जातात. 2 धाब्याच्या मदतीनं एकूणच धाव फलकावरती धाबा आहेत त्या 10 धाबा.
हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल केलंय आणि पुल सक्सेसफुल ठरत आहे. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 16 या धाबसंख्येवरती. सोळा धाबा धापलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. दमदार सुरुवात केली डावाला फलंदाज परेश. स्वतःवरती नाखुश आहे. डॉट बॉल या ठिकाणी येईल. धापलक स्थिरावेल ते 16 या धाबसंख्येवरती. 2 चौकार आलेत. एक दुहेरी धाव आणि एक षटकार येतोय परेशच्या बॅटमधून. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 17 या धाबसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि एकूणच 17 धावा आहेत त्या धापलकावरती. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 21 या धाबसंख्येवरती. पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेटचा फटका. एक धाव या चेंडूवरती मिळेल. बॉलर अजय देखील या ठिकाणी थोडासा मागडा ठरला. सुरुवात पहिल्या चेंडूवरती त्याच्या चौकार आला. नंतर येतोय षटकार. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं. दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. सानशी आणि त्यांच्या विरोधात माले या दोन संघादरम्यान. फटका यावेळेस चांगला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि या चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आविष्कार त्या ठिकाणी होता, त्यानं चेंडूला अडवलं. धाव मिळेल एक. एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 29 धाबसंख्येवरती. आता बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की हाच का तो माले संघ ज्यांनी मागच्या 4 षटकामध्ये केवळ 29 28च केल्या होत्या.
आणि 2 धावसंख्येची पॅनल्टी घेतली होती. 32 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं. परंतु यावेळेस काय आपलातून बॅटिंग चालू आहे माले संघाच्या फलंदाज परेशकडून. आणि परेश अगदी त्यावेळी स्वस्तात परतला होता. पहिल्या चेंडूवरती जरूर त्यांनी चौकार लगावला होता आणि तदनंतर त्याची महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली होती. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसलाय परेश हा फलंदाज. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. 16 धावा या षटकामध्ये देखील खर्ची केल्या गोलंदाज अजय शिर्के या गोलंदाजानं. आता रोहिदास शिर्के बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. आप ट्रॅकर पूल केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेलला केलं कॅरी आणि फलंदाज या ठिकाणी प्रसाद या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज विक्रांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो विक्रांत. या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक ज्यानं टाकलंय, 2 विकेट ज्यानं प्राप्त केल्या, तो विक्रांत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी आपलातून, चांगली गोलंदाजी. जबरदस्त पैकी या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल येईल. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते 33 या धावसंख्येवरती. रोहिदास शिर्के हा गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो ठरला होता. आणि पुन्हा एकदा यावेळेस देखील डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 33 या धावसंख्येवरती. परेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करणं या ठिकाणी गरजेचं होतं. परंतु विक्रांत स्वतःवरती विश्वास दाखवतोय. परंतु विश्वासाला सार्थ अशी कामगिरी जर संघाच्या कॅप्टननं विक्रांतवरती विश्वास दाखवलाय ना, तर विक्रांतनं विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करणं गरजेचं असेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील फटका फसलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 34 या धावसंख्येवरती. असं वाटलं होतं 40-45 धावसंख्येपर्यंत मजल मारेल माले संघ, परंतु केवळ 2 धावा, एकच धाव या षटकामध्ये खर्ची केली आणि 4 चेंडूंची पैकी अगदी सुरळीतरित्या टाकली आहे ती गोलंदाज रोहिदासनं. लो फुलटॉस. या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 35 या धावसंख्येवरती. रोशन, या अगोदरच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचं रफिक पाहायला मिळालं. धावसंख्येचं भलं मोठं डोंगर उभं केलं याच माले टीमनं. परंतु सांशी टीमचं चुकलं कुठं? खऱ्या अर्थाने जे जे गोलंदाज आले ना त्यांनी चेंडू अगदी विकेटवरती टाकलेच नाही. परेशच्या अगदी लिहिल्या बॅटवरती चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिले आणि तदनंतर परेशची चांगली बॅटिंग बहरताना आपण त्या ठिकाणी पाहिली. 12 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने साकार केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगलच्या मदतीने 36 या धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल आणि सेकंड इनिंगमध्ये सांची टीमला गरज असेल ती 37 या धावसंख्येची. मार्केवाडी टीमला आम्ही सुरुवातीलाच अनाउन्समेंट केली आहे की सर्व तुमचे खेळाडू त्या ठिकाणी रेडी ठेवायचे आहेत. यानंतर क्वार्टर फायनलची लढत आपण पाहणार आहोत. एकीकडे असेल मार्केवाडी आणि या 2 संघादरम्यान जो जिंकेल ना तो संघ त्यांच्या विरोधात असेल.
या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की मॅचला होईल सुरुवात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती सद 37 या धावसंख्येची. 36 धावा उभारल्या पहिल्या इनिंग मध्ये माले टीमनं आणि 37 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे तो सांडशे टीमला. आविष्कार आणि अजय शिर्के हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अजय शिर्के आणि त्याच्या सोबतीला आविष्कार ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झाली आहे. 37 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा असेल तर सुरुवात दमदार करणं गरजेचं आहे. सांडशे टीमचा फलंदाज अजय आणि त्याच्या सोबतीला आविष्कार जे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत या दोन्ही फलंदाजांना त्यांची आक्रमकता आता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज विक्रांत. पहिल्या चेंडूवरती दमदार फटका. अजय या टीमचा बाहुबली खेळाडू आहे त्याच्या बॅट मधून येतोय. हा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चौकार. चौकाराच्या मदतीनं स्वतःच ही संघाचं खातं या ठिकाणी अजयनं ओपन केलंय. 4 धाबेच्या मदतीनं पहिला हा दमदार चौकार येतोय अजय शिर्केच्या बॅट मधून. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 धाबा धावपलकावरती. चला ऑलेंडर जेवढे आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. शेवटचे आता 2 सामने बाकी आहेत. एकच सामना बाकी आहे. यानंतर आपण पाहतोय की क्वार्टर फायनलची लढत असेल त्याकरता फर्स्ट इनिंग तर या सामन्याची कंप्लीट झाली आहे. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं ओपन केलं अजयनं. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. फलंदाज अजयच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक आलेले हे 2 चौकार. विक्रांत वरती केलेलं हे आक्रमण या ठिकाणी आपण पाहतोय. या अगोदर याच विक्रांतनं पहिलं मेडन षटक या स्पर्धेमधील टाकलं होतं आणि त्याच विक्रांत वरती आक्रमण. हल्ला बॉल क्रिकेट अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि त्याच ब्रीद वाक्याला अनुसरून आक्रमणाला सुरुवात केली अजय शिर्केनं. अभी नाही तो कभी नाही अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. दमदार स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल तयार. फटका यावेळेस फसलाय हवेमध्ये. जेलला कॅरी केला आणि महत्वाची विकेट. धावा आल्या होत्या. मोठ्या फटक्याची नितांत गरज होती का
आणि याच वेळेला जाल्यात अडकवलं फलंदाज अजयला. दहा फलकावरती धावा आहेत त्या. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आली. 3 बॉलमध्ये आघाडीच्या 14 धावा आल्या होत्या. भूषण, आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहतो रजत मुंडेला खेळताना मिस्टर कन्सिस्टंट या नावानं तो अगदी संपूर्ण रायगड जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडे तो प्रसिद्ध आहे. आणि त्याची कन्सिस्टन्सी आहे ना, ती अगदी जगभरात प्रसिद्ध आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण की ज्यावेळी किती बॉलमध्ये किती धावसंख्येची गरज आहे ना, त्याच हिशोबाने रजत मुंडेची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. मग शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 25 येऊ द्या, 6 मध्ये 30 येऊ द्या, 6 मध्ये 18 येऊ द्या, तरी ती मारण्याची ताकद त्या खेळाडूकडे आहे. अजय शिर्केने सुरुवात दमदार केली होती, परंतु 16 धावा 14 धावा ज्या पुरेशा होत्या ज्या पोषक होत्या संघासाठी त्या आल्या होत्या. आणि तदनंतर फटका फसला आणि महत्वाची विकेट अजय त्या ठिकाणी होतोय बाद. नवीन फलंदाज विनोद मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौदा धावा धाव फलकावरती. 37 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. आणि या वेळेस देखील चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये किरण पाटेकर वरती आक्रमण केलं होतं आणि त्याची पुरेपूर वसुली या ठिकाणी केली. अजय शिर्के बाद झाल्याच्या नंतर देखील विनोद सांगतो या मैदानाच्या आतमध्ये की हम भी किसी से कम नहीं, टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से, तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. अठरा धावा धाव फलकावरती. जर 17 धावा माले संघाचे फलंदाज जमा करू शकतील ना पहिल्या 17 मध्ये, तर सेकंड इनिंग मध्ये आम्ही 18 का करू शकत नाही. समोर मारायचं होतं लिलेया चेंडूवरती आक्रमण झालं असतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. फटका थोडासा अनोख्या शैलीनं खेळायचा होता फलंदाज विनोद मालुसरेला. आणि तदनंतर हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 18. विजयासाठी अजूनही अजूनही 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बारा चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. आविष्कारला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता करावी लागेल. एकच मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो फटका जर सुरुवातीला आला तर या मॅच मध्ये सांडशी टीम कायम राहील. जर एकात 2 चेंडू निर्धाव आले, एकात 2 चेंडू वरती विकेट आल्या, तर या मॅच मध्ये माले संघ पुन्हा एकदा गुड कमबॅक करेल. 9.5 रिकॉर्ड रन रेट आपण पाहतो या ठिकाणी 9.50च्या सरासरीनं पर षटक धावायचंय. बारा बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. या ठिकाणी पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. जसं जसं निर्धाव चेंडू येतील ना, तसं तसं दडपण वाढेल. आणि यावेळेस महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रसादनं. आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. आविष्कार हा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. नवीन फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज खऱ्या अर्थानं आविष्कारवरती दारोमदार होती या मॅच. आणि तो अगदी या ठिकाणी विकेट गमवत मैदान तो सोडतोय. आता जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल रोहिदास आणि त्याच्या सोबतीला विनोद या दोन्ही फलंदाजांना. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 19 धावसंख्येची. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. या अगोदरच आम्ही हे बोललो होतो की जर एकात 2 चेंडू निर्धाव आले, एकात 2 चेंडूवरती विकेट,
तर या मॅचमध्ये मजा येईल. या मॅचमध्ये माळे संघ कमबॅक करू शकेल, परंतु जर आघाडीच्या एका दोन चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला असता तर हा सामना खुला केला असता खऱ्या अर्थानं सांडशे टीमनं. परंतु तसं घडत नाहीये, विपरीत घडलं जात आहे. सांडशे टीमचे पाठीराखे म्हणतात की एकात दोन मोठे पटके आले तर मॅचमध्ये मजा येईल, परंतु जर ते एकात दोन मोठे पटके रोखले तर माले टीमचे पाठीराखे खुश असतील. चला थोडं स्पीडअप करा. बॉल तयार. गेल्या गेल्या प्रहार एलिव्हेशन आहे का आणि फटक्यामध्ये दमकम होतं. फलंदाज रोहिदास शिर्केच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 24 या दाबा संख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि विजयासाठी गरज आहे ती 13 दाबा संख्येची. नऊ चेंडू आणि आता 13 धावा संख्येची गरज. बॉल तयार. हा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप आपण त्या ठिकाणी पाहतोय. तो निर्णय कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी आमचे पप्पू तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये हा फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 7 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज. एकात दोन मोठे पटके जर वाचवले असते तर माले संघ या मॅच मध्ये कायम होता, परंतु जर एकात दोन मोठे फटके मारले सांडशे टीमच्या फलंदाजानं, हे आम्ही सुरुवातीला उल्लेख केला आणि तेच एकात दोन मोठे पटके आले आणि या मॅच मध्ये सांडशी संघ पुन्हा एकदा गुड कमबॅक करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यावेळेस तयार आहे. पटका पसला हवेमध्ये, जेलला केलंय कॅरी आणि मोक्याच्या क्षणाला रोहिदास शिर्केची महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. नवीन फलंदाज किरण पाटेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येणारे 6 बॉल आणि 9 धाबसंख्येची गरज आहे. बॉल तयार. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धाबसंख्येची. पाच चेंडू आणि आता 8 धाबसंख्येची गरज. परेश. चार चेंडू आणि आता 8 धाबसंख्येची गरज आहे. चार चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव ही कंपल्सरी बनली आहे आणि आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये 8 धावा जमवतील का?
एक धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचे आता 3 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. पटका चांगला आहे, पटका चांगला आहे, पटका दमदार. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आता शेवटचे 2 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 1 सिक्सची गरज. एक मोठा फटका जर इथे आला फलंदाज विनोदच्या बॅटमधून तर ही मॅच विजयी होईल. परंतु जर एक बॉल 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज. बॉल तयार. आता 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. चला पंच थोडा स्पीडअप करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची या ठिकाणी. एक चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. बॉल तयार. शेवटचा 1 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. एक चेंडू मध्ये एक धाव जमवणं कठीण असतं, परंतु एक चेंडू मध्ये 6 धावा जमवणं
जास्त अवघड नसतं क्रिकेटमध्ये. पेशर असेल गोलंदाजावरती. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो माले टीमनं. माले टीमचं गोडगोड कौतुक. पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी सांडशी टीमला, त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सांडशी टीमच्या कॅप्टननं आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल. बारा चेंडू मध्ये 34 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्यांनी साकार केली तो परेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच किताब जात आहे परेशला. चला परेश त्या ठिकाणी या आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि चला सागर द्या तुमच्या शुभास्य द्या मॅन ऑफ द मॅच किताब. आणि टॉस देखील त्या ठिकाणी करायचंय.